हॉटेल रेस्टॉरंटचे मंचुरियन खायला सर्वांनाच आवडतात. आज आपण बनवणार आहोत व्हेज गोबी मंचुरियन, तेही घरच्या घरी. अगदी सेम हॉटेलसारख्या टेस्टसारखे. खायला अगदी मस्त आणि क्रिस्पी होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथे मी एक मोठा फ्लावर घेतलेला आहे. अशा पद्धतीने फ्लावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी फ्लावर कट करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने फ्लावर कट करून घ्या. आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आपलं पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण कट केलेला फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी त्याला वाफवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला सर्व फ्लावर उकळलेल्या पाण्यामध्ये घालून वाफवून घ्यायचं आहे. आता आपण चेक करूया आपले फ्लावर वाफलेले आहेत. आपले फ्लावर छान पद्धतीने वाफून झालेले आहेत. त्याला एका चमचा किंवा गाळणीच्या साहाय्याने पाण्यातून आपल्याला एका भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व फ्लावर उकळलेल्या पाण्यामधून काढून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आता मंचुरियन तळण्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट आणि थोडं पाणी घालून त्याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ बॅटर नाही बनवायचं, नाहीतर आपला बॅटर खूप पातळ होईल, फ्लावरला लागणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं अजून पाणी घालू शकता. अशा पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटी लहान मोठी घेऊन फ्लावर जेवढा असेल तेवढा प्रमाणात बॅटर बनवू शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला वाफवलेले फ्लावर घालायचे आहेत आणि बॅटर आणि फ्लावर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला आता तेल कढईमधले तापलेलं आहे. एक फ्लावर आपल्याला अशा पद्धतीने गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. मीडियम गॅस फ्लेमवरती आपल्याला सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने आपले मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आपले मंचुरियनला छान रंग आलेला आहे, तळून झालेल्या आहेत. ते आपल्याला तेलामधून काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला
आता आपण मंचुरियनसाठी लागणारे सॉस तयार करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी 1 ते 2 चमचा तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि बारीक चिरलेले आलं घातलेलं आहे। त्याला अशा पद्धतीने थोडे 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर उभा आडवा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला इथे कांद्याची पात घालायची आहे। कांद्याची पात घालून आपल्याला त्याला सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले कांद्याचे पात सुद्धा भाजून झालेले आहेत। इथे मी चिंग्स चायनीजचा सोया सॉस वापरलेला आहे, चिली सॉस वापरलेला आहे। आपल्या टेस्टनुसार तुम्ही सगळे सॉसेस वापरू शकता। इथे मी 2 चमचा चिली सॉस वापरलेला आहे आणि त्याच कंपनीचा चिंग्स चायनीज कंपनीचा सोया सॉस सुद्धा मी 2 चमचा वापरलेला आहे। आता बॅटर थोडं जाडसर किंवा दाटसर होण्यासाठी इथे मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्याला लागेल तसं आपण त्या फोडणीमध्ये घालू शकतो। इथे मी मॅगी कंपनीचा टोमॅटो केचप वापरलेला आहे, टोमॅटो सॉस वापरलेला आहे। इथे मी 5 ते 6 चमचे टोमॅटो केचप वापरलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सॉसेस वापरू शकता। त्याच्यानंतर आपण बनवलेल्या कॉर्नफ्लॉवरची स्लरी त्याच्यामध्ये घालायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं किंचित पाणी घालून त्याचं दाटसर असं सॉस बनवून घ्यायचं आहे। आता आपलं सॉस तयार आहे। त्याला आता आपण एक उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे सर्व सॉसेस फोडणी आपले चांगले मिक्स होईल आणि एकसारखं दाटसर असं सॉस बनेल। तुम्ही बघू शकता आता आपल्या या सॉसला चांगली उकळी आलेली आहे आणि आपलं सॉस सुद्धा चांगलं तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेले तळलेले फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व फ्लावर आपण जो तळलेला आहे त्याला एकसारखा मसाला सॉस लागेल। आपलं मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।